नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे माळसापुऱ्यामधील भरत गंगाधर मोरकुटे यांच्याकडे. यांनी आपल्या कांद्याची हार्वेस्टिंग केलेली आहे आणि हार्वेस्टिंग मध्ये त्यांना वर्षभरामध्ये आपल्या वॉटर कंडिशनरचा काय काय बदल जाणवले आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. नमस्कार, परिचय सांगा. भरत गंगाधर मोरकुटे, मुक्काम पोस्ट माळसापुरे. आपण वॉटर कंडिशनर लावले की कोणती पिकं घेतले? मी कांदा, ऊस, मका. अच्छा, तर तुमचा हा कांदा आहे साधारणपणे किती ट्रॅक्टर कांदा असेल? हा 30-35 ट्रॅक्टर कांदे असतील. किती क्षेत्रामधला आहे हा 6 एकर मधला आहे. 6 एकरामध्ये 35 ट्रॅक्टर निघाले. हो. साधारणपणे तुम्ही वॉटर कंडिशनर बसवण्याच्या अगोदर आणि वॉटर कंडिशनर नव्हतं बसवले तेव्हा काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला? जवळजवळ 30 ते 40% फरक पडला वॉटर वॉटर कंडिशन. काय काय बदल वाटला तुम्हाला? कांद्याची मान पण चांगली झाली. अच्छा पत्ती टिकण्याचं प्रमाण चांगलं आहे. अच्छा शेवटच्या पाण्याला जे आपण खारं पाणी भरतो ना, अच्छा ते वॉटर कंडिशनच्या पाण्यामुळे ती पत्ती टिकते. अच्छा. आणि साधारणपणे अवरेज मध्ये किती बदल झाला? अवरेज मध्ये साधारण आम्हाला 100 क्विंटल निघायचे तिथे साधारण 50 क्विंटल वाढलं. म्हणजे जवळजवळ साधारणपणे 25% उत्पादन 25% उत्पन्न वाढलं. अच्छा. आणि साईज कशी आहे साधारणपणे? साईज मध्ये फरक झाला ना मागच्या वर्षापेक्षा. ज्या मशीन जसं टाकलं ना, साईज मध्ये साधारण तरी 25% फरक आहे. साधारण हा कांदा किती याचा येईल? 250 ग्रॅम 200 ग्रॅम पर्यंत येईल. तो साधारण ग्रॅम वर नाही मोजते, तो MM वर मोजला जातो. 50 MM 60 MM असा मार्केटला जाताना. अच्छा. आणि साधारणपणे हा कांदा टिकायला बदल होईल का वॉटर कंडिशनर? वॉटर कंडिशन मध्ये मागच्या वर्षी शेवटपर्यंत कांदा टिकला हा. अच्छा म्हणजे शेवटपर्यंत दिवाळी झाल्यानंतर आम्ही कांदा विकलेला आहे. अच्छा. आणि तुम्ही वॉटर कंडिशनर व्यतिरिक्त कांद्या व्यतिरिक्त कोणकोणती पिकं घेतली त्याच्यात काय बदल जाणवला? म्हणजे ऊसाचे जे शेंडे आपण वरचे जे शेंडे करपताना पाण्याने, ते वॉटर कंडिशन बसवल्यापासून तो शेंडा मारायचा कमी झाला. म्हणजे संपुष्टातच आला. एकदम हिरवेगार ऊस आहे. हिरवेगार ऊस. आता आमचे जे कांद्यातून जे ऊस मोकळे झाले ना कांदे काढून, बरोबर बरोबर. तर दरवर्षी शेंडे मारत होते पिवळे असे, वरती काजळी धरायची. बरोबर. ती काजळी आता नाही. आणि तुम्ही मागं मला सांगत होते की मजुरांना विकत पाणी आणायला लागत होतं. वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे ते मजुरांचा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह झाला. नाही, पाण्याचा प्रश्न पिण्याचा सॉल्व्ह झाला ना. आम्ही पाणी ते तोंडात पण टाकता येत नव्हतं. आम्ही आज रोजी ते पाणी पितोय. अच्छा. स्वतः पण पिता? स्वतः पण पितो. मजूर माझे सगळे तेच पाणी पितात. अच्छा. ते सांगायला आनंद वाटतो मित्रांनो, ज्या ठिकाणी मजूर पाणी पित नव्हते शेतात, त्या विहिरीमधलं आज ते सुद्धा पाणी पित आहे. आणि साधारणपणे हा कलर आहे हा इतर वॉटर कंडिशनर नाही बसवलेले अशा शेतकरी आणि तुमचा कलर ह्याच्यात काय बदल जाणवतो तुम्हाला? कलर मध्ये 75% फरक आहे. म्हणजे जो बुरका कांदा होता ना, तो कलरच त्याला कलर ओरिजिनल कलर आहे. ओरिजिनल कलर आला. म्हणजे मग शेवटपर्यंत कांद्याचा कलर टिकतो. आणि तुम्ही आमचं वॉटर कंडिशनर नेमकं कशा मार्फत घेतलं? तुम्ही कोणाचं बघितलं का काय? कशा मार्फत घेतलं? सुरुवातीला आमच्या मोठ्या बंधूंनी बसवलं होतं. 3-4 वर्ष झाले त्यावेळेस. बाळासाहेब गंगाधर मोरकुटे. अच्छा. त्याच्यानंतर त्यांचे कांदे शेवटपर्यंत टिकतात. मग आम्ही पण त्या पद्धतीने विचारलं तर ते म्हणे असं मशीन टाका. अच्छा. मग आम्ही मशीन टाकले. 2 वर्ष झाले तर पण आम्हाला पण चांगला रिझल्ट मिळाला. अच्छा. म्हणजे तुम्ही बंधूचे कांदे भारी राहायचे तुमच्या राहत? हो, शेवटपर्यंत टिकतात पण त्यांचे कांदे. अच्छा. आणि तुम्ही काय सांगशाल शेतकरी मित्रांनो, तुमच्या साधारण या माळसापुऱ्यामध्ये किती मशीन बसवलेले? साधारण 40-45च्या आसपास मशीन बसवली आमच्या क्षेत्रामध्ये. हो. म्हणजे आणि प्रत्येकाला रिपोर्ट चांगले. म्हणजे आता इथं मी माझा मित्र आहे तिथे गेलो होतो. त्यांनी एक जणांनी पाणी त्याच्या विहिरीचं निघालं म्हणून दुसऱ्याच्या विहिरीचं पाणी वॉटर कंडिशनचं भरल्यामुळं त्या 5 पांडामध्ये आणि त्या 1 एकर मध्ये त्या 5 पांडातले कांदे एकदम हिरवेगार होते. म्हणून मग आम्ही तो निर्णय घेतला. आणि त्यांना कांद्याची ग्रोथ झाली. हा, ग्रोथ झाली. आणि बाकी जे बिगर वॉटर कंडिशनचे जे कांदा पीक होतं ना, त्याचा शेंडा पण मारलेला होता आणि हिरवगार होतं. मग तिथे लक्षात आलं आमच्या. आणि आपल्या नागपूर रस्त्यावरती आपण गाडी लावली त्यावेळेस ते कोणते व्यक्ती आले होते त्यांनी सुद्धा बसवलेले आणि ते म्हणत होते ते नवनाथ डोबळे म्हणून. नवनाथ डोबळे त्यांनी सुद्धा मित्रांनो मशीन बसवलं होतं. अचानक 70-75 वर्षाचा व्यक्ती आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला गाडी थांबून सांगितलं की साहेब खूप चांगला रिपोर्ट आलाय वॉटर कंडिशनरचा. तुम्ही काय सांगशाल शेतकरी मित्रांना? शेतकरी मित्रांना मी एवढंच सांगतो का खताचा एवढा खर्च केल्यापेक्षा आहे ना, तर 2 पैसे इकडे जरी जात असले तर ते तुम्ही त्याचा मशीन बसवलंच पाहिजे आपल्याला रिझल्ट जर पाहायचा असेल तर. कारण आता खतामध्ये सुद्धा 25% बचत होती. खतामध्ये कशा पद्धतीने बचत होती? कारण कशा पद्धतीने म्हणजे आपण काय करतो, कांदे आपले जर होऊन नाही राहिले तर आपण नुसते खतच टाकीत राहतो. पण जर हे पाणी भरल्यानंतर कांदे जर चांगले झाले तर आपण थोडस खतांचं प्रमाण कमीच करणार ना. आणि काय झालं, आपण प्लॉट चांगला येत नाही म्हणून ही औषध मार औषधामध्ये सुद्धा पद्धतीने मार 30 ते 40% औषधात फरक झाला मारण्यामध्ये या वर्षी.
ते खूपच तुम्ही एक समाधानी आहे बा. नाही मशीन तर प्रत्येकाने बसवलं पाहिजे प्रत्येक पिकाला. सांगायला मित्रांनो आनंद होतो की मोठ्या बंधूंचे कांदे अतिशय व्यवस्थित निघत होते आणि त्यांचे वाले निघत नव्हते. त्यांचं बघून त्यांनी आता खरेदी केली आणि त्यांचे सुद्धा कांदे एकदम व्यवस्थितरित्या बघितलेले. आपण सगळेच पद्धतीचे कांदे पाहू, तिकडे कॅमेरा कांदे